संसारालिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे, येणे होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही, घेतील तयाची सोपय आहे सुख, बोलले मुखे नारायण, येणे होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही, सांगितले सोय करुणा सागरे, तुम्हा गावो बरे न वाटे, येणे होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही, तुका म्हणे उपकार केला, तुका म्हणे उपकार केला, घोड्या भाविका तारायासी, येणे होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. प्रार्थनासमयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता करलेला वाहन देवदेव सुप्रसिद्ध साधा वैराग्याचे महावीर जगद्गुरु जगद्वंदनीय शेषचंद्र महाराज शेषमान श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील खरतर आपल्याला जो ग्रंथ दिलेला आहे जो भगवंताच्या कृपेने पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने प्राप्त झालेला आहे. या मनुष्य देहाची प्राप्ती झाल्यानंतर आपण काय करायला हवं, या नरदेहामध्ये आल्यानंतर आपलं आद्य कर्तव्य काय आहे, ते कर्तव्य मनुष्य विसरला, आपल्याला काय करायचं आहे त्याचं विस्मरण माणसाला झालं की मी मनुष्य मायाधीन होतो, देहबुद्धी अधीन होतो. अशा मायाधीन झालेल्या देहबुद्धी अधीन झालेल्या जन्मापासून अज्ञानामध्ये गुरफटलेला जो मनुष्य आहे, जन्मापासून भ्रमामध्ये सापडलेला जो मनुष्य आहे, त्या माणसाला संसार गोड वाटत असतो. तो मनुष्य संसाराकडे अधिक आकर्षित झाला जातो. आणि मग नेमकं काय होत आहे, फक्त संसार संसार संसार, आणि हे सगळं करत असताना माणसाच्या अंतःकरणामध्ये एक स्वार्थ निर्माण होत असतो. तो जे पण काही कार्य करतो तो स्वार्थासाठी करत असतो, स्वार्थापोटी करत असतो. आणि फक्त अंतःकरणामध्ये स्वार्थ भरल्यामुळे, त्याच्या मनामध्ये स्वार्थ भरल्यामुळे फक्त माझा आणि माझाच विचार तो करत असतो. ज्या भगवंताचं स्मरण करायचं, ज्या भगवंताचं नामस्मरण करायचं, जो परमार्थ करायचा तो परमार्थ न केल्यामुळे, त्या भगवंताचं नामस्मरण न केल्यामुळे त्या माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये संसारामध्ये फक्त दुःख आणि दुःखच भोगावं लागतं, फक्त दुःख भोगावं लागतं. आणि मग असा मनुष्य ज्या वेळेला ती कर्म करत असताना सुखाची अपेक्षा करतो, समाधानाची अपेक्षा करतोय, पण सुख कशात आहे, समाधान कशात आहे हे त्याला कळत नाही. आणि अशा माणसाला जगद्गुरु तुकोबा ओळख करून देतात की अरे संसार करायचा, कसा करायचा, अवघाचा संसार सुखाचा करीना आनंदे भरीन केली. संसार करायचा. कोण म्हणते संसारामध्ये सुख नाहीये, कोण म्हणते संसार करत असताना समाधान मिळत नाहीये. संत शिरोमणी नामदेवांनी संसार केला, संत शिरोमणी गोरोबा काकांनी संसार केला, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी संसार केला, जगद्गुरु तुकोबांनी संसार केला. आणि खऱ्या अर्थाने जे चिरकाल टिकणार समाधान आहे, जे निरंतर टिकणार समाधान आहे, ते समाधान त्यांना प्राप्त झालं. ज्याला ब्रह्मसुख म्हणतात, ज्याला ब्रह्मानंद म्हणतात, ते ब्रह्मसुख त्यांना प्राप्त झालं, ब्रह्मानंद त्यांना प्राप्त झाला. आणि त्यांना जी प्रचिती आली ती प्रचिती या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा आपल्याला सांगतायत. संसारामध्ये आलेले आहेत तुम्ही ना, संसार आली एक सुख आहे, एकच आहे बरोबर.
अनेकांमध्ये नाही येते. अनेक साधनं जर जवळ कराल ना, अनेक साधनं जर शोधत बसाल ना, तर आपल्या अंतःकरणामध्ये भ्रम निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. नाना शास्त्रे धांडोळीत आयुष्य पूर्ण तत्वता, त्याने संशयाची व्यथा वाढवची लागली. जेवढे शास्त्र आपण वाचत राहू ना, जेवढी पुराण आपण वाचत राहू ना, जेवढा अभ्यास आपण करत राहू ना, तेवढा माणसाच्या अंतःकरणामध्ये भ्रमाची निर्मिती होत असते. या साधनात काही मिळतंय का, त्या साधनात काही मिळतंय का, इथे काही मिळतंय का, तिथे काही मिळतंय का, असं जर करत राहिला ना तर भ्रम निर्माण होईल. जे मिळायचं ते मिळणार नाही. म्हणून एक सुख आहे. काय करावं? आठवावे पाय विठोबाचे. किती साधा आणि सोपं आहे बघा. आपण ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी आपल्याला जर समाधानी सुखी जर राहायचं आहे ना, तर आठवावे पाय विठोबाचे. येण्याची होय संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काय. एकदा काही संतांच्या गावाला आपण राहिलो ना, एकदा काही संतांच्या संगतीला आपण राहिलो ना, त्यांच्या त्या कार्यामध्ये, त्यांच्या त्या नामस्मरणामध्ये, त्यांच्या त्या विचारामध्ये रममाण झालो ना आपण, की त्या ठिकाणी दुःखाचा लेश पण नसतो. संताची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही, तळमळ दुःख लेश. सुकाळ, प्रेमाचा सुकाळ. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, घेतील तयाशी सोपे आहे सुख, देरे हरे खाटल्यावरी नाही, नुसतं पाहून नाही. बरं का? म्हणून परमार्थ हा मुरवायचा असतो, मिरवायचा नसतो. आम्हाला मिरवायला खूप आवडतंय, मुरवायला कमी. त्यामुळे आम्हाला समाधान प्राप्त होत नाही, त्यामुळे आम्हाला सुख प्राप्त होत नाही. जे हवं त्या गोष्टीची प्राप्ती होत नाही आम्हाला. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा या ठिकाणी काय म्हणतात, घेतील तयाशी सोपे आहे सुख, बोलिले मुखे नारायण. प्रत्यक्ष नारायण, प्रत्यक्ष भगवंत आपल्याला सांगतायत. सांगितली सोय करुणा सागरे, तुम्हा कारे बरे न वाटे. तुका म्हणे तेने उपकार केला, भोळ्या भाविकाला तारायास. निष्कामतेने, निरापेक्षेने आपल्यावर प्रेम करणारे या जगातील तिघेच आहेत फक्त जगामध्ये संपूर्ण. बरं का? एक भगवंत, म्हणजे त्याला प्रॉमिस करून पण आपण विसरलेलो आहे. आईच्या गर्भात असताना त्याला संकल्प केलेला आहे, त्या ठिकाणी आपण वचन दिलेलं आहे, विसरलोय आपण, तरी सुद्धा देव सांभाळतोय. म्हणजे देवाला मानणाऱ्यांना देव सांभाळतोय, पण देव नाही आहे म्हणणाऱ्यांना सुद्धा देव सांभाळतोय. ही देवाची कृपा आहे, हे देवाचं सामर्थ्य आहे. देवाला मानणाऱ्यांना देव सांभाळतोच, देवाचं कार्य करणाऱ्यांना देव सांभाळतोच, पण नास्तिकाला, देव नाहीच आहे म्हणणाऱ्यांना सुद्धा देव सांभाळतो. ही देवाची कृपा आहे. एक देव म्हणजे भगवंत, दुसरे संत, जगाच्या कल्याण संताच्या उभूती, देह कष्ट भीती परोपकार, आणि तिसरे म्हणजे आई वडील. निष्कामतेने, निरापेक्षेने प्रेम करणार, हे तीनच आहेत फक्त. बस याच्या पलीकडे, याच्या व्यतिरिक्त कोणीही जरी किती बोलत असेल, माझा जीव आहे, माझा प्रेम आहे, माझ्या जीवाला जीव देणारे मित्र आहेत, जग हे सारे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे कोणी नाही, म्हणून मांडलेलं आहे. भगवंताने आपल्यावर कृपा केलेली आहे, हा नरदेह दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे नरदेह देऊन तुम्हा आम्हाला आयुष्य दिलेलं आहे, जे आयुष्य कुठेही विकत मिळत नाही. अशा प्रकारची जाणीव करून देणारा, अशा प्रकारचं मार्गदर्शन करणारा हा जगद्गुरु तुकोबांचा अभंग आहे. अभंगावर अर्थ पूजा बांधण्याआधी, अभंगावर विवरण घेण्याआधी, अभंगावर चिंतन करण्याआधी, ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, खरं तर या कुटुंबाविषयी सांगायला मला स्वाभिमान वाटतोय. या कुंदे परिवारातील हे देवकर परिवार, आणि या देवकर परिवारामध्ये भगवंताची प्राप्ती असलेले, भगवंताची कृपा असलेले, देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करणारे अनेक माणसं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सुसंस्कारित माणसं पाहायला मिळतात, की ज्या माणसांचा इतर माणसांनी आदर्श घ्यावा, ज्या कुटुंबाचा इतर कुटुंबाने आदर्श घ्यावा, ज्या माणसांच्या पावलावर पाऊल ठेवून इतरांनी चालावं, म्हणजेच आपल्याला देवाची प्राप्ती होईल, म्हणजेच आपल्याला देवाचं कार्य अतिशय सुलभ सोप्या पद्धतीने करता येईल. अशा प्रकारचं हे धार्मिक विचाराचं कुटुंब, परमार्थिक विचाराचं कुटुंब. आज या कलियुगामध्ये आपल्याला अनेक प्रकारची कुटुंब पाहायला मिळतात. मोठमोठे असतात, बरं का, कशाने असतात ते त्यांचं त्यांनाच माहिती.
या कलियुगामध्ये जर विचार केला तर माणूस पैशाने श्रीमंत झालेला आहे, पण मनाने भिकारी राहिलेला आहे. पूर्वी आमची घरं छोटी होती, पण मन मोठी होती, म्हणून आलेला मनुष्य भुकेला जात नव्हता, ताणलेला माणसाला पाणी मिळाल्याशिवाय राहत नव्हतं. आज नेमकं झालंय काय, आम्ही पैशाने श्रीमंत झालो, पण मनाने मात्र दरिद्री राहिलो, मनाने मात्र गरीब राहिलो आहेत. मनाने जर श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला अध्यात्माची जोड पाहिजे, परमार्थाची जोड पाहिजे, आणि अशी परमार्थाची जोड असलेली अध्यात्म करणारी माणसं या देवकर परिवारामध्ये पाहायला मिळतात. मला तर वाटतं चुकूनच व्यसन करणारे असतील, ती पण पूर्वी एखादा कोणी जर असेल तर, नाहीतर नाहीच. आणि ही देणगी आहे ना मामा, हे संस्कार जे आहेत ना, हे आपल्या आई वडिलांनी आपल्या पूर्वजांनी केलेले आपल्यावर संस्कार असतात बरं का, आपल्या वरिष्ठांनी केलेले संस्कार असतात. म्हणून याचं श्रेय जगद्गुरु तुकोबा आपल्या आई वडिलांना देतात. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. हे संस्कार महत्वाचे असतात, हे संस्कार महत्वाचे असतात. आणि म्हणून या देवकर परिवारातील आमचे मामा कैलासवासी नामदेव पांडुरंग देवकर, मामांचं मंगळवार दिनांक 11 जून रोजी दुःखद असं निधन झालं. जवळजवळ 8 ते 9 वर्ष त्यांना एक आजार जडला, आणि त्या आजारामध्ये त्यांनी त्या आजाराशी 8 ते 9 वर्षे झुंज दिली. 8 ते 9 वर्षे सतत ह्या कुटुंबाने प्रयत्न केले त्यांना त्या आजारापासून बाजूला करायचं, आजारापासून मुक्त करायचं. पण शेवटी तो आजार मामांना घेऊन गेला. अतिशय गरीब परिस्थितीमध्ये दिवस काढलेले, अतिशय गरीब परिस्थितीमध्ये राहिलेले, स्वभावानेही गरीब अतिशय, कबाड कष्ट केले, मेहनत केली, घाम गाळला, आपल्या कुटुंबाचं संगोपन केलं, आपला संसार सांभाळला, आपल्या मुलाबाळांचं संगोपन केलं. कुठल्याही प्रकारे लांडी लवाडी केली नाही, कुठल्याही प्रकारे अधर्म आचरण नाही, कुठल्याही प्रकारे अनितीचं कार्य नाही. आणि मला या ठिकाणी सांगायला स्वाभिमान वाटतो की तंबाखू सोडून त्यांना दुसरं कुठलं व्यसनही नसेल. खरं तर या कुटुंबामध्येच अशी काही माणसं आहेत की बरीचशी माणसं निर्व्यसनीच आहेत. कुटुंबच निर्व्यसनी आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांची आवड, त्यांची जोड परमार्थाकडे, अध्यात्माकडे वळलेली आहे. आणि अशा प्रकारे आपल्या कुटुंबाचं संगोपन करत असताना, आपल्या मुलाबाळांचं संगोपन करत असताना काही आजार असे असतात की तुमच्या संचिताने प्राप्त झालेले असतात. काही दुःख तुमच्या वाट्याला असं येते की प्रारब्धाने येत असते, काही दुःख तुमच्या वाट्याला क्रियमाण कर्माप्रमाणे होत असते. संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण कर्म या तिघांनी व्यतिरिक्त काहीच नाही आहे. पण अशाच प्रकारे एखादा दुःखद घटना घडावी, एखादा दुःखद प्रसंग यावा, किंवा एखादं दुःख व्हावं आणि तो आजार त्या ठिकाणी उत्पन्न व्हावा. कुटुंबाने सुद्धा भरपूर प्रयत्न केले. त्यांच्या मुलाविषयी जर सांगायला गेलं तर अतिशय लहान वयामध्ये त्याच्यावरती जबाबदारी आली. नुसती संसाराची जबाबदारी नाही, स्वतःची जबाबदारी नाही, आपल्या बहिणींची, आपल्या आईची जबाबदारी नाही, तर केवळ त्या बापाला जडलेल्या आजारातून, बापाला त्या आजारातून मुक्त करण्यासाठी आटोकाट प्रयत्न त्याने केले. जवळजवळ 7-8 वर्ष सतत प्रयत्न केले. आम्ही नेहमी आमच्या डोळ्यासमोर पाहायचो. तुमच्या समोर कुटुंबातली माणसं सुद्धा त्या ठिकाणी असायची. त्यांनी सुद्धा भरपूर प्रयत्न केले, सहकार्य केलं, आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य होतं म्हणून मामा 7-8 वर्ष तरी काढू शकले बरं का. कुटुंबाचं सहकार्य जर नसतं तर तेवढे वर्ष सुद्धा काढू शकले नसते. कारण माणूस विचाराने जास्त खचतोय, आजाराने कमी. मामा विचाराने जास्त खचतोय. असो, मामांचं मंगळवार दिनांक 11 जून रोजी दुःखद असं निधन झालं, आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. हे जे संस्कार आपल्याला पाहायला मिळतात ना या देवकर परिवारावर, हे त्यांच्या आई वडिलांनी केलेले संस्कार आहेत, त्यांच्या आई वडिलांची देणगी आहे. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो की कदाचित
आमची आई त्यावेळेला शाळेत गेली असेल नसेल, अशिक्षित असेल, पण प्रवचन ऐकण्याची सद्बुद्धी आम्हाला सुचलेली आहे. म्हणजे आमच्यावर केलेले संस्कार चांगले आहेत. आमच्यावर संस्कार करण्यामध्ये आमची आई कुठे कमी पडलेली नाही. म्हणून कदाचित अशिक्षित असेल पण तरी सुद्धा तिचा आम्हाला स्वाभिमान आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी या देवकर परिवारामध्ये जी काही माणसं आहेत, जी काही आध्यात्मिक क्षेत्राची माणसं आहेत, जी काही परमार्थिक क्षेत्राची माणसं आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली जी माणसं आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे सामाजिक कार्य, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा कार्य करणारी माणसं आहेत, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्याहून अधिक माणसं आहेत, ही सगळी जी माणसं बघितली तर निश्चित हे संस्कारांची आपल्याला जाणीव होते. माणसाला आयुष्य जे भगवंताने दिलेलं आहे त्या आयुष्यामध्ये 3 स्टेप दिलेले आहेत. जसं वर्षभरामध्ये 3 ऋतू आहेत, हिवाळा आहे, उन्हाळा आहे, पावसाळा आहे, तसं आमच्या आयुष्यामध्ये लहानपण आहे, तरुणपण आहे आणि म्हातारपण आहे. सुरुवात जर चुकली ना तर सगळं आयुष्य चुकलं जातं. बरं का? पाया तुमचा 4 इंच जरी वाकडा गेला ना, आता जे मिस्त्री असतील त्यांना माहित असतील, बरोबर आहे की नाही, वरती 2 फुटाचा फरक पडला समजा, तसं आहे ते. आमचं लहानपण जे आहे ना ते संस्काराने शोभून दिसत असतंय. लहानपण संस्काराने शोभत असतंय. बरं का? मडक्याची माती जोपर्यंत ओली आहे तोपर्यंत तुम्ही तिला आकार देऊ शकता. एकदा काही सुकली की मग मात्र तिला आकार देता येणार नाही. आणि जर सुकलेल्या मातीला आकार देण्याचा प्रयत्न केला तर तडा गेल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित आहे. तडा गेल्याशिवाय राहणार नाही. बांबूचं काम करणारे या ठिकाणी काही वृद्ध माणसं असतील, पूर्वी केलं असेल त्यांनी, आता करत नसतील कदाचित. पण बघा, जोपर्यंत तो बांबू ओला असतो ना तोपर्यंत त्याला आकार देता येतोय, सुकल्यानंतर आकार देता येत नाही. बांबूच्या काड्या त्या बनवतात की नाही, चिंबी काड्या, त्या जोपर्यंत ओल्या आहेत ना तोपर्यंत त्यांना पाहिजे तसा आकार देता येतो. एकदा त्या सुकल्या ना की मग आकार देता येत नाही. मग सुकलेल्या बांबूच्या काड्यांना जर आकार द्यायला गेलो ना तर त्यांना सुद्धा तडा जातात, त्याही उपालल्या जातात. तसंच आहे आमचं लहानपण जे आहे ना ते संस्काराने शोभत असतंय. म्हणून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती मासाहेब राष्ट्रमाता जिजामातेच्या गर्भात असताना त्या ठिकाणी मासाहेबांना लागलेले डोहाळे काय, दानपट्टा चालवावा, घोडेस्वार व्हावं, राजासारखा ड्रेस करावा, राजासारखा वेश करावा, हे लागलेले डोहाळे. गर्भाची आवडी मातेचे डोहाळे असं म्हणतात. गर्भाची जशी आवड असेल ना तसे मातेला डोहाळे लागले जातात. जन्म झाल्यानंतर त्यांना मांडीवर घेऊन रामायण महाभारतासारख्या कथा ऐकवल्या, संतांचं चरित्र सांगितलं. कारण हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा राजा निर्माण करायचा होता. आणि म्हणून हे संस्कार लहानपणी होत असतात. बरं का? लहानपणी जर संस्कार झाले नाहीत, लहानपण जर चुकलं, मार्ग जर चुकला त्यावेळेचा, तर मग तारुण्यामध्ये अवस्था वेगळी पाहायला मिळते. काय, शतवर्ष वय नेमिले, बालपण नेणता गेले, तारुण्य वेचले विषयांकडे. मग त्याची अवस्था काय होते, वृद्धपणी नाना रोग भोगणे लागे कर्म भोग, आता भगवंताचा योग कोणे वेळे. म्हणून परमार्थिक माणसं जी आहेत ना, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वाटचाल करणारी जी माणसं आहेत ना, ती मुलांच्या हातामध्ये अधिक मोबाईल न देता, बरं का, संध्याकाळच्या वेळेला त्यांना दिवा लावायला त्यांना सांगतील. आपल्याला आपण लावू शकतो ना, पण बापाला माहितीये मुलाला सवय लागली पाहिजे, आईला माहितीये मुलाला सवय लागली पाहिजे, त्यांना लावायला सांगतील दिवा. दिवा प्रज्वलित करायला त्यांना सांगतील, देवाच्या पुढे हात जोडून शुभंकरोती म्हणायला सांगतील त्यांना. काहीतरी त्यांना वेगळं असं काहीतरी सांगून त्यांना सकाळी लवकर कशा पद्धती उठतील त्यासाठी ते प्रयत्न करत असतात. त्यासाठी काहीतरी काम देणार ते चांगलं. हे संस्कार असतात लहानपणापासून. परवा एक मी व्हिडिओ बघितली मामा, मुलगा 7वी पास झाला म्हणून त्याला मोबाईल द्यायचं बापाने प्रॉमिस केलं, ठरवलं. पास झाला चांगल्या प्रकारे, बरं का, आणि चांगला मोबाईल बापाने आणून दिला. तो मुलगा 3 वर्षामध्ये वेडा झाला. वेडा झाला म्हणजे अशी परिस्थिती झाली,
की ती काहीतरी गेम असते, ती गेम खेळता खेळता ती त्याच्या एवढी डोक्यामध्ये गेली, काही केल्या मोबाईल सोडत नाही म्हणून मोबाईल फोडून टाकला बापाने. मोबाईल समजून चप्पल घेऊन तो गेम खेळत होता, असं इकडे तिकडे इकडे करत होता. बाप रडतोय बाजूला, डोक्याला हात लावून, काय केलं हे. आपल्या सुखाला आणि दुःखाला कोणीही दुसरं कारणीभूत नाहीये दादा. आपण दोष दुसऱ्याला देत असतो, पण अशा वेळी आपण स्वतःला शोधलं पाहिजे, मी कुठे चुकलोय का. म्हणून लहानपणामध्ये संस्कार घडले जातात. संस्कार हे ज्ञान उच्चते. त्याच वेळेला तुम्ही जे शिकवाल ना ते नक्कीच त्या ठिकाणी ते मुलं स्वीकारतात, लगेच स्वीकारतात ते. पण आणि आताची मुलं एवढी पुढे आहेत ना, एवढी अगदी एवढी हुशार आहेत की जे आई वडिलांना जमत नाही ना, काही जर आपल्याला मोबाईल मधलं कळत नसेल तर त्या लहान मुलांना आपण सांगतो, बाळा बघ रे हे काय झालं, कुठे गेलो बघ, हे काय आलं बघ. हे त्यांना समजतंय, कोणी शिकवलं नाही त्यांना, ते आपोआप ते मोबाईल घेऊन घेऊन शिकत असतात. असू द्या. तरुणपण जे आपलं आहे ना ते त्यागाने शोभतंय. लहानपणी संस्कार, ज्ञानार्जन, विद्यार्जन, तरुणपणामध्ये त्याग घडला पाहिजे. स्वामी विवेकानंद अमेरिकामध्ये भाषण करत होते. सगळी लोक आकर्षित झाली होती. काही त्यांच्या बोलण्याने आकर्षित झाली होती, त्यांच्या वाणीने आकर्षित झाली होती, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष होतं. काही त्यांच्या ज्ञानाने आकर्षित झाली होती. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते बरं का. ते भाषण संपल्यानंतर एक सुंदर अशी महिला त्यांच्या समोर आली, हात जोडले आणि सांगितलं, त्यांचं ते सुंदर रूप, त्यांचं ते तारुण्य, त्यांचा तो तेजस्वी चेहरा बघितला आणि विनंती केली, तुमच्याशी लग्न करायचंय मला, तुमच्याशी मला लग्न करायचं आहे. स्वामी विवेकानंदांनी विचारलं, का? तुमच्यासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा अशी अपेक्षा, अशी इच्छा आहे. विवेकानंदांनी हात जोडले आणि सांगितलं, आई साहेब आताच मी तुमचा मुलगा आहे असं समजा ना. याला त्याग म्हणतात. काय म्हणतात याला? जगद्गुरु तुकोबांच्या चरित्राचा जर आपण अभ्यास केला तर अशा कितीतरी वेळा आले, असे कितीतरी प्रसंग आले. त्यावेळेचा विचार जर केला नसता, त्यावेळेस जर त्यागाचा विचार केला नसता तर आज गाथीच्या रूपामध्ये जगद्गुरु तुकोबा आपल्या हृदयात घरात नसते. वेशाती आली मंजिरी नावाची, ती काय अशी सकाळी उठल्याबरोबर आली नव्हती काही. अगदी पार्लर मध्ये वगैरे जाऊन बरंच काय 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 करून आलेली ती. कारण तिला माहिती आहे माणसं आकर्षित तेव्हाच होतात. माझ्या आई बहिणींनी नक्कीच मेकअप करावा, माझ्या आई बहिणींनी नक्कीच सुशोभित राहावं, पण आपल्या पतीसाठी, ज्याच्या भोवती 7 फेऱ्या मारल्या ना त्याच्यासाठी. ती मंजिरी आली, तिने बघितलं, तिचे हालचाल बघितली सगळी महाराजांनी. आणि नेमका योगायोग असं की समोर एक स्त्री चालली होती, वृद्ध होती, सर्वांगातून पोहळत होत, खाता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, कशी तरी पुढे 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 सरकत होती. आणि मग जगद्गुरु तुकोबांनी त्या मंजिराला सांगितलं, तर समोर चाललेली स्त्री बघ कशी आहे, विवस्त्र आहे, सर्वांगाने पोहळत आहे, नाही खाता येत नाही, बोलता येत नाही, चालता येत, कशी तरी सरकत पुढे पुढे चाललेली आहे बघ. तारुण्यामध्ये हेच विचार ती घेऊन उभी होती. तुझ्याकडे जे विचार आहेत ते मेल्यानंतर वगैरे ते नंतर आहे हो, बरं का. गरुड पुराणामध्ये यमाच्या मार्गात जाताना 16 प्रकारची नगरं लागतात असं तिथे वर्णन केलेलं आहे, बरं का. जसं आपल्याला मुरवाडला जायचं असेल तर पहिले मामनुलीला जायला पाहिजे, ओळगावला जायला पाहिजे, बराडपाड्याला जायला पाहिजे, किशोरवर जायला पाहिजे. त्या गावातून गेल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. तसं यमाच्या दरबारापर्यंत जायचं म्हटल्यानंतर 16 प्रकारची नगरं आहेत.
एक एक नगरामध्ये बघितलं ना तर त्या प्रेताच्या अंगाचे शहारे उभे राहत आहेत. नको नको म्हणतोय मग त्यावेळेला तो. तलवारीच्या पातीप्रमाणे धार असणारी झाडं आहेत, त्या झाडांना खेटून जायचं आहे, त्या झाडांना खेटून जायचं. वैतरणी नावाची नदी आहे, पाण्याची नाही पोवाची आहे, नाशरक्ताची आहे, उग्र असा वास येणारा चिखल आहे तिच्यामध्ये. असं बरंच काय 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 सांगितलेलं आहे. त्या 16 प्रकारचे नगर पार केल्यानंतर मग पुढे यमलोकामध्ये तिथे पोहोचणार आहे. वर्षभराचा प्रवास सांगितलाय तो, वर्षभराचा प्रवास. ते नंतर आहे हो मेल्यावर. आता काय आम्हाला भविष्य काळामध्ये जर चांगलं राहायचं आहे, आमचा भविष्य काळ जर उज्ज्वल असावा, म्हणजेच आमचं वृद्धापावस्था जर चांगल्या प्रकारे असावी, आमचा वृद्धापकाळ जर चांगल्या प्रकारे असावा, आमचा भविष्य काळ जर आम्हाला सुखाने आनंदाने समाधानाने जर जगावं वागावं असं वाटत असेल, तर आमचा वर्तमान काल कसा आहे याच्यावर आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आमच्या वर्तमान कालाकडे आम्ही अधिक लक्ष दिलं पाहिजे. तारुण्य त्यागाने शोभत. आज या ठिकाणी जी चांगली परमार्थिक माणसं, आध्यात्मिक क्षेत्रातील माणसं जी या ठिकाणी बसलेली आहेत, प्रवचन संपल्यानंतर त्यांच्या जवळ बसा, त्यांना विचारा कशा कशाचा त्याग करावा लागला म्हणून तुम्ही आज या ठिकाणी बसलेले आहेत. अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो आयुष्यामध्ये, अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. आणि त्याग घडला तर मग ते जे आपल्याला साध्य करायचं असते ते साध्य करता येतं, अन्यथा नाही. जोपर्यंत पैशाची श्रीमंती होती ना जगद्गुरु तुकोबांकडे, तोपर्यंत विरोध करणारे कमी होते, त्रास देणारे कमी होते. बरं का, पैशाची श्रीमंती जोपर्यंत जगद्गुरु तुकोबांकडे होती तोपर्यंत त्या त्रास देणारे कमी होते, विरोध करणारे कमी होते. पण जशी विचारांची श्रीमंती वाढली ना, विचारांची श्रीमंती वाढल्याबरोबर लगेच काय झालं माहितीये का, अनेक विरोधक तयार झाले त्या ठिकाणी, अनेक त्रास देणारे तयार झाले. आणि त्रास तेच देतात बरं का, जे एक्स्ट्रा असतात. तुमच्या आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं त्रास देत नाहीत. ते फक्त पोटाची खडी कशी भरतील ना याचा विचार करत असतात, काबाड कष्ट करत असतात. तुम्ही शांती ब्रह्मनाथ महाराजांचा विचार करा. शांती ब्रह्मनाथ महाराजांना त्रास देणारे कोण आहेत? मौलींचा विचार करा. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या चारही भावंडांना त्रास देणारे कोण आहेत? विचार करा, कोण आहे त्यांना त्रास देणारे? सर्वसामान्य माणसं नाही, तो सर्वसामान्य माणसं नाही. जगद्गुरु तुकोबांना त्रास देणारे कोण आहेत? जगद्गुरु तुकोबांचा कीर्तन बंद पाडण्यासाठी प्रयत्न करणारे कोण आहेत? जगद्गुरु तुकोबांचा कीर्तन होऊ नये म्हणून त्यासाठी प्रयत्न करणारे कोण आहेत? आणि म्हणून या सगळ्या गोष्टी सहन केल्यानंतर, या सगळ्या गोष्टींचा, काही गोष्टींचा त्याग केल्यानंतर मग पुढची स्थिती अतिशय चांगली असते, भविष्य काळ अतिशय चांगला. म्हणून वर्तमान काळामध्ये आमच्या भविष्य काळात आहे. वर्तमान काळामध्ये ज्या वेळेला आम्ही अशी वेगवेगळ्या प्रकारची माणसं बघत असतो ना मामा, अधर्म आणि आचरण करणारी, अनितीने वागणारी, ज्यांच्या जगण्याला वागण्याला काही अर्थ नसतो, काही अर्थ नसतो. भगवंताने जन्माला घातलेला आहे, कशाचं तरी अधीन व्हायचं, कोणाच्या तरी अधीन व्हायचं, जे मिळेल ते करायची, जी काही कर्म असतील ती, आणि एक दिवस आला की निघून जायचं. त्यांच्या जन्माला काही अर्थ नाही. व्यसनाधीन व्हायचं, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा यांच्या अधीन व्हायचं. घराकडे लक्ष नाही, संसाराकडे लक्ष नाही, मुलाबालांकडे लक्ष नाही, काय करायचं ते माहिती नाहीये. आणि अशा अवस्थेमध्ये जगणारी वागणारी माणसं जेव्हा दिसतात त्यावेळेला माणूस बोलतो सगळं बदललं रे, सगळं बदललं. युग बदलला, काळवेळ बदलली, सगळं बदललं. युग बदलला म्हणजे नक्की तरी काय बदललंय? युग बदललं म्हणजे नक्की काय बदललंय? उलट नशीब सत्ययुगामध्ये माणसाला जेवढं आयुष्य होतं ना तेवढं आयुष्य कलियुगामध्ये नाही ठेवलं.
सत्ययुगाचं आयुष्य, त्रेतायुगाचं आयुष्य, द्वापारयुगाचं आयुष्य आणि कलियुगाचं आयुष्य जर आपण बघितलं, युगांचं आयुष्य, तर कलियुगाला सर्वात कमी आयुष्य दिलेलं आहे. बरोबर, 4,32,000 वर्ष आयुष्य आहे कलियुगाचं. 4,32,000 वर्ष. द्वापाराचं आयुष्य आहे 8,64,000 वर्ष, म्हणजे कलीपेक्षा डबल. त्रेताचं आहे 12,96,000 वर्ष आणि कृताचं आहे 17,28,000 वर्ष आयुष्य. असं म्हणतात कृतामध्ये 1,00,000 वर्ष माणसाचं आयुष्य होतं, म्हणून हजारो वर्ष तपश्चर्या करणारे ऋषी मुनी आज आपल्या वाचनात येतात. हजारो वर्ष तपश्चर्या करणारे, कारण 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. पुढे एक शून्य काढून घेतला, 10,000वर आला. त्रेतामध्ये, द्वापारामध्ये एक शून्य काढला आणि 1000वर आला. त्यातही कलीमध्ये एक शून्य काढला आणि 100वर आला. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हण. शतवर्ष वय नेमिले त्यात बालपण नेणता गेले. तारुण्य वेचले विषयांकडे, मग वृद्धपणी नाना भोग भोगले लागे. कर्म भोग आता भगवंताचा योग, आता भगवंताचा योग. 100 वर्ष आयुष्य दिलेलं आहे शास्त्रामध्ये. मिळेल गॅरंटी आहे आपल्याला तेवढी. क्षणभंगुर नाही भरवसा वारे सावध. म्हणून घटका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाना. आयुष्याचा नाश होतोय. राम कार्य म्हणाला, राम कार्य म्हणाला. ज्याच्यामध्ये आपलं हित आहे ना, ज्याच्यामध्ये आपल्याला समाधान मिळणार आहे ना, ज्याच्यामध्ये आपल्याला सुख मिळणार आहे ना, त्याची ओळख जगद्गुरु तुकोबा आपल्याला पहिल्या चरणामध्ये करून देतात. संसारा आलिया टाकू नका, त्यागू नका, कंटाळू नका. कारण सगळं घेतलंय की नाही, आता लग्न झालेलं आहे, मुलं मुलं झालेली आहेत, घरदार सगळा संसार थाटलेला आहे ना, मग कितीही गळ्यात गोंधळे आल्या तरी टाकू नका. कारण या कलियुगामध्ये गृहस्थाश्रम हा सर्वश्रेष्ठ सांगितलेला आहे. गृहस्थाश्रमामध्ये राहून आपल्याला 4 प्रकारच्या आश्रमाची कर्म जर करायची असतील, 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य आश्रम, 25 ते 50 गृहस्थाश्रम, 50 ते 75 वानप्रस्थाश्रम, घरात राहून वनात राहिल्यासारखं, आणि 75च्या नंतर जर आयुष्य मिळालंच संन्यास आश्रम. काही पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं करायचंय. जे मिळेल ते ग्रहण करायचंय. भगवंताचं नामस्मरण करायचे, वाट पाहिजे देवाची बोलवण्याची. मिळालं आयुष्य पुढचं. आणि म्हणून जी वेळ मिळालेली आहे तुम्हाला आम्हाला, ती आपण सार्थक करता आली पाहिजे. उद्याचा दिवस आपला असेल सांगू शकत नाही, संध्याकाळची वेळ आपली असेल हेही सांगू शकत नाही. बोलता बोलता माणसं जातात, बोलता बोलता माणसं जातात. सहज अगदी आपल्या जवळ बसला काय, काही गोष्टी सांगितल्या काय, काही गोष्टी बोलल्या काय, उद्याचा प्लॅनिंग करणाराही मनुष्य आज जातो. तो कसा गेला याला महत्व नाही, तो कुठे गेला याला महत्व नाही. आत्मा गेल्यानंतर देहाचं काय झालं यापेक्षा आत्मा असताना देहाने काय केलं हे महत्वाचं आहे. आणि याच्यावर अधिक लक्ष संतांनी दिलं. म्हणून संत देहाने जरी गेले असतील तरी त्यांच्या विचाराने, त्यांच्या परमार्थाने, त्यांच्या भक्तीने आणि त्यांच्या वाङ्मयाच्या दृष्टीने आमच्या हृदयात आहेत. गाथा म्हणून जगद्गुरु तुकोबा आमच्या घरात आहेत. ज्ञानेश्वरी म्हणून माऊली ज्ञानोबा आमच्या घरात आहेत. कितव्या वर्षी आम्ही परमार्थ करावा? आमच्या आयुष्याच्या कितव्या वर्षापासून सुरुवात करावी परमार्थाची? काही माणसं म्हणतात वृद्धपण जे आहे ना ते परमार्थासाठी चांगलं आहे. तो नातू ज्या वेळेला ग्रंथ काढून वाचायला बसायला लागला की नाही, त्यावेळेला आजोबा ओरडायला लागले त्याला, अरे आमच्यासारखा असल्यानंतर, आमच्यासारखा झाल्यानंतर परमार्थ करायचा दादा, आता तुझं वय नाहीये परमार्थ करायचं. एवढ्या लहान पायामध्ये जर तुला हे वेळ लागलं, तुझी अवस्था काय होईल पुढे? आमच्यासारखा झाल्यावर मग देवदेव करायचा. देवदेव करायचा वय कधी आहे आपला? नंतर.
दुसऱ्या दिवशी आजोबाला उठायच्या आधी तो मुलगा उठला, आंघोळ केली, आजोबा उठले आणि मग आजोबांना बोलतो, आजोबा रोज देवासाठी फुलं तुम्ही आणता, आज मी आणेन. आजोबाला आनंद वाटला, चला ठीक, हरकत नाही. आवारात गेला आपल्याच, हे पण महत्वाचं आहे. म्हणजे देवाला फुलं व्हा पण आपल्याच आवारातली व्हा, ती देवाला खूप आवडतात बरं का. दुसऱ्यांचा कानाडोळा करून आणलेली फुलं देवाला आवडत नाही. असो, तो आवारात गेला परडी घेऊन, त्या परडीमध्ये फुलं वेचली, तोडली नाही बरं का. झाडावरचा एकही तोडला नाही. कालची जी फुलं कोमेजलेली खाली पडलेली ती सगळी वेचली आणि ती वेचलेली फुलं ती परडी आजोबांच्या हातात आणून दिली. आजोबांची नजर त्या फुलांवर गेल्याबरोबर आजोबा ओरडले, अरे मूर्खा, तुला काही कळतंय का? देवाला ताजी फुलं आवडतात, देवाला टवटवीत फुलं आवडतात, देवाला कोमेजलेली फुलं आवडत नाही. हात जोडले आणि सांगितलं, बाबा आजोबा मलाही हेच सांगायचं आहे. देवाला जर कोमेजलेली फुलं आवडत नाही तर कोमेजेपर्यंत आपण वाट का पाहायची बरं? देवाला जर टवटवीत फुलं आवडतात, देवाला जर कोमेजलेली शिडी फुलं आवडत नाहीत, तर मग ही फुलं कोमेजेपर्यंत आपण वाट का पाहायची बरे? कोमेजेपर्यंत राहतील याची गॅरंटी आहे का आपल्याला? म्हणून मानलेले आयुष्य खातो काळ सावधान, क्षण क्षणाची करावा विचार, करावया पार, भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावधान राहायचं म्हणजे काय? संत समागमे करावी आवडी, धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संत समागमाकडे आपली वाटचाल पाहिजे, संत समागम आपण केला पाहिजे, संतांच्या बरोबर आपण चाललो पाहिजे. उद्धाराचा मार्गच तो आहे आपण. बाकी कितीही जरी काही केलं तरी काही नाही. मग सांगा ना, नेमकं बदललं म्हणजे तरी काय? आपण म्हणतो काळ बदलला, युग बदललं, वेळ बदलली, नक्की काय बदललं? पृथ्वी जर बदलली असती तर सत्ययुगामध्ये भगवंताने केलेलं कार्य, त्याच्या खुणा आज आम्हाला या पृथ्वीवर दिसल्या नसत्या. त्रेतायुगामध्ये जी पृथ्वी होती, जे भगवान श्रीराम प्रभूंनी जे कार्य केलं, ते कार्य आजही आम्हाला या पृथ्वीवर त्याच्या खुणा पाहायला मिळतात. द्वापारामध्ये भगवान श्रीकृष्णांनी केलेलं कार्य, पांडवकालीन मंदिरं आज आम्हाला पाहायला मिळतात. कृतामध्ये जी पृथ्वी होती, त्रेतामध्ये जी पृथ्वी होती, द्वापारामध्ये जी पृथ्वी होती, तीच पृथ्वी आज कलियुगामध्ये. पृथ्वी बदललेली नाही, सूर्य तोच आहे, सूर्य बदललेला नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पाचही भूत बदललेली नाहीत. मग आम्ही म्हणतोय बदललंय, सगळं बदललंय म्हणजे काय? त्यावेळेला चिकूला चिकूच यायचे, सफरचंदाला सफरचंदच यायचे, आंब्याला आंबेच यायचे. आजही तेच आहे, वेगळं काय? जशी जशी माणसाची कर्म बदलत गेली ना, जसे जसे माणसाचे विचार बदलत गेले, तसं तसं युग बदलत गेलं, तसं तसं युग बदलत गेलं. कृतामध्ये 100% पुण्य होतं, त्रेतामध्ये थोडंफार अधर्म होता, थोडाफार, म्हणून त्या ठिकाणी यज्ञ याग करायचे त्याच्यातून मुक्त होण्यासाठी. द्वापारामध्ये डायरेक्ट 50-50 झाली आणि कलियुगामध्ये 25% पण ते पण कुठे पाहायला मिळत नाही. म्हणून आम्ही सगळ्या गोष्टीने श्रीमंत झालो बरं का. जो क्षेत्र आम्ही निवडतोय ना, त्या क्षेत्रामध्ये जर विज्ञानाची जोड घेतली, विज्ञानाचं जर आम्ही सामर्थ्य घेतलं, तर आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये खूप प्रगती करतोय. सगळ्या क्षेत्रांमध्ये माणसाने उंची गाठलेली आहे. सगळ्या क्षेत्रांमध्ये आज सुकाळ पाहायला मिळतोय. दुष्काळ फक्त धर्माची संस्कृती आणि धर्माचे संस्कार यांचाच आम्हाला पाहायला मिळतो, यांचाच पाहायला मिळतो. आम्ही अधिक विचार कसला करतोय? मायेच्या अधीन झाल्यानंतर, देहबुद्धीच्या अधीन झाल्यानंतर माणसाला कसं जगावं, कसं वागावं कळत नाही. अंधश्रद्धेमुळे, अज्ञानाधीन झाल्यामुळे, भ्रमामध्ये असल्यामुळे काय करावं काही कळत नाही. सैरवैर वागत असतो, सैरवैर सगळं काही कार्य करत असतो. काम मगरमिठी सुटेना, तिरस्कार लागतं होटेना, मदमत्सर होटेना, भुली पडली, वासना धामीन पडली गला, हालून वेंटाळे ओमी गरला, जिव्हाला आली वेळोवेळा भयानक. हे सगळं बाजूला करायचं आहे. सकाळी सकाळी ती गृहिणी उठल्याबरोबर पहिले काय करते माहिती का? मुली
घरामध्ये झाडू मारते, घरातला सगळा कचरा एकत्र करते, डस्टबिन मध्ये टाकते आणि कोणाची वाट पाहते माहितीये? कचऱ्यावाल्याची. पोरांना सांगते, पोरांनो कचऱ्यावाला आला का सांगा हो. आता कचऱ्यावाला तो का आपण? बरं कचऱ्यावाले कोण? पण माणसाची वृत्ती पाहण्याची बघा कशी आहे की नाही, बोलण्याची पद्धत बघा कशी आहे. असो, सकाळी उठल्याबरोबर जसं आम्ही आमच्या घरात कचरा ठेवत नाही ना, जेवढ्या तिरस्काराने, जेवढ्या द्वेषाने, जेवढ्या मत्सराने आमच्या घरातला कचरा मी काढून टाकतोय ना, तेवढं अंतःकरण स्वच्छ करण्याचा विचार जर आम्ही रोज केला तर आमच्या मनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित आहे. कारण अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार कार्य करत असतो. कार्य उत्तम घडण्यासाठी, कर्म चांगली घडण्यासाठी पहिला मी अंतःकरणाचा विचार केला पाहिजे. जे शिस्त आहे ना तेच ओटीवर येत आहे, किचन येतो. प्राणपंचकापैकी समान वायू त्या ठिकाणी कार्य करत असतो. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. बरं का, या प्रत्येक वायूला एक एक जागा दिलेली आहे. बुधी अपान आहे, कंठी उदान आहे, नाभी समान आहे, सर्वांगी व्यान आहे आणि मुखी नाशिकी प्राण आहे. तो समान वायू त्या ठिकाणी कार्य करत असतो. अंतःकरण पंचकातलं अंतःकरण त्या ठिकाणी कार्य करत असतंय. आणि चारही वाचातलं परा, पचंती, मध्यम आणि वैखरी या चारही वाचांपैकी परा वाचा त्या ठिकाणी कार्य करत असते. मुख्य वाचा जी आहे ती तुमच्या पर्यामध्ये जे असेल ना तेच वैखरीमध्ये येणार, वेगळं काही येणार नाही. अंतःकरणामध्ये जे असेल तेच मनाकडे येणार, ते चित्त कार्य करणार, तशीच बुद्धी कार्य करणार आणि इंद्रिय तुमची त्याप्रमाणे कार्य करायला लागणार. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, संसार आलेला आहे ना, सांभाळायचं आहे. त्याला कारण काय आहे? मुलाबालांचं ऋण आहे, पत्नीचं ऋण आहे, आई वडिलांचं ऋण आहे, घराचं ऋण आहे, कुटुंबाचं ऋण आहे, समाजाचं ऋण आहे, देवाचं, देशाचं आणि धर्माचं ऋण आहे. या ऋणानुबंधाच्या गाठी ऋण फेडण्यासाठी आपल्याला हा नरदेह दिलेला आहे. मग आम्ही काय कार्य करावं? भगवंताच्या कृपेने जे मिळालंय ते स्वीकारावं. कसं स्वीकारावं? ठेविले आनंद तैशीची राहावे, चित्त्या सुदावे समाधान. स्वीकारावं आम्ही ते. ज्या घरामध्ये आमचा जन्म झालेला आहे ना, त्या घराचे, त्या घरातल्या माणसांचे ऋण आमच्यावर आहेत, ते फेडण्यासाठी आम्हाला कर्म करायला पाहिजे, कार्य करायला पाहिजे. आमच्या हिंदू धर्माचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ गीता, आणि तो गीता ग्रंथ आम्हाला त्या ठिकाणी शिकवितोय, तुम्ही कर्म करतात हीच भक्ती आहे, तुम्ही कर्म करतात हाच परमार्थ आहे. कर्म करणं हे आद्य कर्तव्य आहे माणसाचं. त्या कर्मापासून पळून कसं चालेल बरं? फक्त कर्म करत असताना कशा प्रकारे करावे? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करत राहायचे आपण, देवावर विश्वास ठेवून, देवावर भार ठेवून. म्हणून आठवावे पाय विठोबाचे. संसारा आलिया, आपण म्हणतो या संसारात आम्हाला मिळेल का? काही मिळेल, फक्त कसं वागावं, कसं जगावं ते कळलं पाहिजे. ठीक आहे ना? कुठल्या घरात जन्म व्हावा हे आमच्या हातात नाही आहे. जन्म कुठल्या घरात व्हावा हे आमच्या हातात आहे, आपल्या हातात होतं. जर असलं तर आपण कुठे जन्म मागितला असता? काय आवडतंय माणसाला? माझ्या माय माऊलींना प्रश्न आहे, ज्या वेळेला तुम्ही 1000-1500 माणसाची मांडवामध्ये असतात, मंगल कार्यासाठी, तुम्ही शुभ कार्यासाठी ज्या वेळेला जाताय, आनंदाच्या कार्यासाठी ज्या वेळेला एखाद्या मंडपामध्ये जाताय, त्यावेळेला कोणत्या बाईकडे निरीक्षण करून पाहता तुम्ही? कोणत्या बाईकडे एक टक लावून पाहता तुम्ही? सोन्यात भरलेल्या बाईकडे एक टक लावून पाहतात, आहेत की नाही? आणि माऊली दुसरं काय माहितीये का? पाहताना मनामध्ये काय विचार करतात ना, ते न बोललेलंच बरं. म्हणून कुठे जन्म व्हावा ते आमच्या हातात नाहीये, कुठल्या घरात जन्म व्हावा ते आमच्या हातात नाहीये. पण ज्या घरात जन्म झालेला आहे ना, त्या घराचं स्मशान करायचं की त्या घराचं मंदिर करायचं हे मात्र आमच्या हातात आहे, निश्चित आहे. जन्म आमच्या हातात नाहीये, मृत्यूही आमच्या हातात नाहीये, आहे का? मृत्यू आपल्या हातात आहे नाही, आणि तेवढ्यापर्यंत आपण पोहोचलेलो पण नाही, बरं का? काही ग्रंथांमध्ये, संतांनी काही ग्रंथांमध्ये, शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही वर्षभराचा अभ्यास करा, वर्षभरामध्ये तुमच्याकडून काय पापकर्म घडलेली आहेत, काय पापकर्म घडलेली आहेत वर्षभरामध्ये. त्या गरुड पुराणामध्ये आहेत ना, 5 प्रेतांचं महात्म्य त्या ठिकाणी वर्णन केलेलं. त्या 5 प्रेतांची जी कहाणी आहे ती वर्णन केलेली. त्यापैकी एक प्रेत म्हणतोय, म्हणजे त्याला विचारलं की तुला ही अशी अवस्था का प्राप्त झाली, त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे, माझ्या दृष्टीने
मी जर मनापासून विचार केला तर माझ्या आयुष्यामध्ये काहीही पाप केलेलं नाही, फक्त एकच पाप माझ्याकडून घडलेलं आहे माऊली, फक्त एकच. आयुष्याचा विचार केलेला आहे त्यांनी, पूर्ण आयुष्याचा एकच पाप घडलेला आहे. आम्ही जर रोजचा विचार केला ना, रोजचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत, तर कुठलं पाड जड असेल फक्त विचार करा. कारण आम्हाला स्वतःला ज्ञानी समजतोय, पंडित समजतोय, श्रेष्ठ समजतोय, पण किती जणांचा द्वेष करतोय, मत्सर करतोय, तिरस्कार करतोय, कुठला कुठला अभिमान, कुठला कुठला अहंकार आमच्या अंतःकरणामध्ये येतोय, तो आम्हालाच कळत नाही. म्हणून ज्या ठिकाणी जन्म झालेला आहे त्या घराचं स्मशान करायचं की त्या घराचं मंदिर करायचं हे आमच्या हातात आहे, बरं का. मृत्यू आमच्या हातात नाहीये, कधी यावा कसा यावा हे आमच्या हातात नाही. आणि आता आपला विषय असा होता की तिथपर्यंत आपण पोहोचणार नाहीत, कारण असं म्हणतात की जो साधू असतो ना, बरं का, त्या साधूची व्याख्या ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने सांगितलेली आहे, मी माझे आईची आठवण विसरले जयाच्या अंतःकरण, बरं का. बस तो संन्यासी, तो साधू, ज्याचा बँकेत खाता नाही, ज्याचा कोणाशी नाता नाही, आणि जो एक जागेवर राहत नाही. साधूने चालायचं असते. साधू जेवढा चालेल ना तेवढं चांगलं असतं, जेवढा चालेल तेवढं चांगलं असते साधूने. तेवढे मोठे साधू आपण होणार नाहीत. पण ज्या वेळेला जन्मजय राजा जो होता तो वैंशट पाईंटला विचारतोय माऊली, जन्मजय राजा वैंशट पाईंटला विचारतोय की असं म्हणतात साधू पुरुषांना मृत्यू कळतो, काही काळ आधी मृत्यू कळतो साधू पुरुषांना. मग तो समजायचा कसा? जन्मजय राजा आणि वैंशट पाईंट यांचा संवाद आहे, बरं का. जास्त मनावर आपण नाही घ्यायचा, फक्त ऐकायचं, त्यातला विचार फक्त करायचा आपण काय करायचं. त्यावेळेला वैंशट पाईंट म्हणतात व्यासांचे 4 शिष्य, पहिलं जैमिनी, सुमंतू आणि वैंशट पाईंट. त्यापैकी जो वैंशट पाईंट जो आहे ना व्यासांचा शिष्य, त्याला विचारलेला. त्यावेळेला वैंशट पाईंट म्हणतात त्या जन्मजय राजांना की हो, साधू पुरुषांना काही काळ आधी मृत्यू कळतो. आपण पूर्वेकडे चाललेलो आहे, सूर्य उगवलेला आहे, सूर्य उगवण्याच्या दिशेला आपण चाललेलो आहे. आपली सावली पश्चिमेला पडायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. सूर्य उगवण्याच्या दिशेला आपण चाललेलो आहे, पूर्वेकडे चाललेलो, तर आपली सावली पश्चिमेला पडायला पाहिजे. जर दक्षिणेला पडली असेल तर समजा 6 महिन्यांवर आलाय. आता बघू नका तुम्ही, हा आपला नाहीये विषय, हा साधूचा विषय चालू आहे, बरं का. हा साधूचा विषय चालू आहे. आंब्याची सीझन होती, पोरं खाली दगडी मारत होत्या, आंब्याच्या दगडी मारता मारता तिथून एक साधू चालला होता, त्याच्या नेमके कपाळाला एक दगड लागले, बरं का. आणि कपाळाला दगड लागल्यानंतर थोडं रक्त यायला लागलं, टेंगुळ आलं. पोरांनी मुद्दाम जर मारली असती तर पोरं पळाली असती, पण चुकून लागली होती, नकळत लागली होती. आंबा पाडण्याच्या दृष्टीने आंब्यावर मारली आणि साधूच्या लागली, म्हणून ती पोरं तिथे थांबली. साधू जवळ गेली, एकाने रुमाल काढला, बाबा महाराज जास्त लागलं का? तेवढ्या त्या महाराजाच्या, त्या साधूच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले, रडायला लागले महाराज. ती मुलं विचारतात, बाबा जास्त लागलं का? त्रास होतोय का? खूप दुखतोय का? त्यावेळेला तो साधू बोलतोय, दादा मला लागलं म्हणून रडतोय असं नाही रे, मला खूप वेदना होतात म्हणून रडतोय असं नाही रे. माझ्या अंतःकरणामध्ये मला एवढं दुःख वाटतंय की मुलांनी दगड मारल्यानंतर जर झाड फळ देतंय तर मी काही देऊ शकत नाही रे तुम्हाला, माझ्याकडे काही नाहीये द्यायला. याला साधू म्हणतात. असो, पूर्वेकडे जात असताना पश्चिमेकडे सावली पडायला पाहिजे, दक्षिणेकडे पडली असेल तर समजायचं 6 महिने आहेत. आंघोळ करताना अंगावरून पाणी घेतोय, सगळं अंग भिजतंय पण खांदे भिजत नाहीत, समजाचा 3 महिन्यावर आलाय. नदीवर गेलेला आहे, प्रतिबिंब पाण्यामध्ये पाहत असताना सगळं धड दिसतंय पण शिर दिसत नाही, समजाचा 1 महिन्यावर आलाय. कानामध्ये आम्ही बोट घातल्यानंतर आमचाच नाद आम्हाला ऐकू येतोय, ज्या दिवशी यायचा बंद होईल समजाचा 9 दिवसावर आलाय. ज्यावेळी आम्ही डोळे चोलतोय आणि सूर्याकडे पाहतोय त्यावेळेला चक्र दिसतात, ज्या दिवशी दिसायची बंद होतील समजाचा 5 दिवसावर आलाय. भोये आम्हाला दिसतात, समजाचा 3 दिवसावर आलाय. आणि पुढे म्हणतात, नासागरीचे अग्र न देखता नाही म्हणा तेची दिली रामकृष्ण हरी. ज्या दिवशी आमचं नाकाचं अग्र शेंडा आमचा आम्हाला दिसणार नाही त्या दिवशी रामकृष्ण हरी म्हणायला हरकत नाही. हे आपलं नाही, बरं का, साधूच. मग आपलं काय माहिती आहे
गीतेमध्ये 8व्या अध्यायात 6व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम तम तमेवेंती कोणते सदा तद्भाव भावितः. काय म्हणतात भगवंत, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्याच्यावर प्रेम करता, ज्याच्यावर जीव लावता, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जी आवड निर्माण करता, ज्याच्यावर प्रेम करता, ज्याला जीव लावता, तेच तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे. आणि जे तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे तेच तुम्हाला मरणाच्या नंतर प्राप्त होत आहे. मग जर तुम्हाला आयुष्यभर ज्याच्यावर प्रेम करता, जे आठवतात, तेच जर तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत असेल, जे शेवटच्या वेळेला आठवत आहे तेच जर तुम्हाला मरणोत्तर प्राप्त होत असेल, तर भगवंत म्हणतात माझं नामस्मरण करा ना. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा म्हणतात, संसार आलिया एकच सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. हे एकच देवाची ये द्वारी, उभा क्षण भरी तेणे मुक्ती चारही साधी गेल्या. कोण ऑपरेटर आहे का आतमध्ये? इको जास्त, इको नाही, ट्रबल जास्त झालेला आहे, थोडस कमी करा. ट्रबल जे लिहिलंय ना असं मशीनला, ते जास्त झालंय बघ. काय म्हणतात, जे तुम्ही आयुष्यभर आठवताय तेच जर तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत असेल ना, तेच जर तुम्हाला मरणोत्तर प्राप्त होत असेल, तर भगवंत काय म्हणतात, मला आठवा. माऊली म्हणतात, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती चारही साधी येल्या. एक उपाय आहे, काय? आठवावे पाय विठोबाचे. एकच. बाकीची अनेक साधनं आहेत ना, ती परतंत्रात आहेत. अनेक साधनं करण्यासाठी तुम्हाला आर्थिक बळ पाहिजे, मानसिक बळ पाहिजे, माणसं पाहिजे, तुमची स्वतःच्या मनाची तयारी पाहिजे, अनेक गोष्टी आहेत, तुमच्या शरीराने साथ दिली पाहिजे, बऱ्याच गोष्टी आहेत, तुमची परिस्थिती तशी पाहिजे. नामस्मरण हे एकमेव साधन असं आहे की ते स्वतंत्र आहे. तुम्ही कुठेही असू द्या, कुठेही बसा, कधीही करा, कोणत्याही वेळेला नामस्मरण करण्यासाठी मुहूर्त पाहायची गरज नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. कसं करावं? रिकामा अर्ध घडी राहू नको. भगवंताचं नामस्मरण जर आम्हाला करायचं आहे ना, तर रिकामा अर्ध घडी राहू नको. बरं मग ठीक आहे, आम्ही ते नामस्मरण कसं करू? आठवावे पाय विठोबाचे. आठवू ना आम्ही, आठवू. त्याच्याने फायदा काय होईल, त्याच्याने आमच्यावर काय परिणाम होईल, किंवा त्याच्याने आम्हाला काय गती प्राप्त होईल, त्याच्याने आमचा फायदा काय आहे? संत म्हणतात बघा, साधं उदाहरण आहे. कुठेतरी आपल्या घराला एखादं मातीचं घरटं असते बघा, असं मातीचं घरटं असं असतं ना, मातीचं हे केलेलं, अशी चिटकलेली माती असते, घरटं काय म्हणतो त्याला आपण? हा, भोंगेऱ्याचं घरटं. भुंग्याचं घरटं आपल्यापेक्षा महिलांना जास्त माहित असेल, कारण घरं फोडायचं काम महिला, आपल्या घरटं फोडायचं काम जास्त महिला करतात. घरटं फोडायचं काम महिला काय करतात माहितीये का? मी जबाबदारीने बोलतो, कारण स्वच्छतेची जबाबदारी त्यांच्यावर असते घराची. कुठल्या बाजूला जाळे आहेत, कुठल्या बाजूला काय, ते आपल्याला काही माहिती नसते, पण महिलांना बरोबर माहिती असते. अधिक दिवस जर तुम्ही कपडे घातले नाहीत ना, तर त्या कपड्यांना सुद्धा काही वेळेला ते घरटं तयार होत आहे. भोंगेऱ्याचं घरटं असते, त्याच्यामध्ये आपण ते घरटं फोडलं ना की काय असते, त्याच्यामध्ये आळ्या असतात, बरं का? ते घरटं असते भोंगेऱ्याचं, आळ्या आणून तो ठेवतो. तो कुठेही जरी गेला ना, तर कुठूनही जाऊन आला की त्या आळ्यानं तिथे आल्यानंतर काय करतो, टोचतो, बरं का? टोचतो तो तिथे असला काय आणि नसला काय, सतत आळ्यांकडे एकच स्मरण असतंय, आता येणार ना टोचणार. कोणाचं स्मरण असतंय? भोंग्याचं, त्या भोंगेऱ्याचं. तुम्हाला माहितीये का, त्या भोंग्याचं सतत स्मरण करून 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 त्या आळीचं रूपांतर कधी भोंगेऱ्यात होत आहे ते त्यांचं त्यांना कळत नाही. मग सांगा ना, आम्ही जर भगवंताचं नामस्मरण केलं, अहम ब्रह्मास्मी हा प्रत्यय यायला वेळ लागेल का? तत्वमसी फक्त आमचं बोलण्यापुरतच असते, जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग, पण त्याचा विचार मात्र आम्ही कधीच करत. देव देवाला मध्ये लपला, देऊल पूजिता पावे त्याला, सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसेची आहे. देव देवाला मध्ये लपला, पण आमचा अहंकार आहे ना, आमचा अभिमान आहे ना, तो आमचा जात नाही ना बाजूला. वेगवेगळ्या प्रकारे तो अभिमान, वेगवेगळ्या प्रकारे तो अहंकार येत असतो. आणि सांगू का, लोखंडाला संपवायला वेगळं काही करावं लागत नाही, त्याचा गंजच त्याला संपवत असतो. तसं माणसाला संपवायला वेगळं काही करावं लागत नाही, माणसाचा अहंकार माणसाला संपवत असतो, अभिमान माणसाला संपवत असतो. त्या अभिमानाचे प्रकार आहेत विश्व, तेजस, प्राज्ञा आणि प्रत्येगात्मा, हे मुख्य 4 प्रकार आहेत. तो अभिमान अनेक प्रकारे येत असतो, अनेक प्रकारे येत असतो तो अभिमान, बरं का?
रावणाला कोणी मारलं बरं? रावणाला निमित्त मात्र श्रीराम प्रभू असं आपण सहज म्हणतोय, पण रावणाला मारलं रावणाच्या अभिमानाने, अहंकाराने. कारण सांगतो का, स्वतःची बायको सांगते मंदोदरी, आता तरी श्रीरामाला शरण जा, तुमचा तर उद्धार होईलच होईल, पण आमचा पण होईल. पण रावण बोलतो बायकांचा सगळाच ऐकायचा नसताय, सगळंच ऐकायचं नसताय, पण ज्या हिताचं असतंय ते ऐकायचं असतंय. बरं का, ज्या हिताचं असतंय ना ते ऐकायचं असतंय. भर सभेमध्ये रावणाचा मुलगा रावणाला बोलतोय बाबा, काय बोलत असेल त्या, बाबा पप्पा डॅडी काय असेल त्या. बरं का, एक वानर आला तर अख्खी लंका जळून गेला. देव आला त्याचा तर काय होईल, त्याचा मालक झाला तर काय होईल. आपल्या बळावर शंका घेतली, बरं का, आपल्या सामर्थ्यावर शंका घेतली म्हणे. भर सभेमध्ये त्या रावणाने त्या मुलाला मारून टाकलं, ठार केलं. आणि म्हणून अभिमान जो आहे ना तो माणसाला लयाला नेतो. ज्ञानाचा अभिमान, पांडित्याचा अभिमान, अजून बऱ्याच प्रकारचा सौंदर्याचा अभिमान, रंगाचा अभिमान, रूपाचा अभिमान, पैशाचा अभिमान, प्रॉपर्टीचा अभिमान, संपत्तीचा अभिमान, काही ना अभिमान. आपल्यासारखं सोयरं अख्ख्या गावात नाही कोणचं, एक पण नबला सोयरा नाही आपला, सगळं काय बोला. पण जगद्गुरु तुकोबा म्हणतात, सोयरे धायरे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे कोणी नाही, अंत हे काळीचे कोणी नाही. नको नको मना गुंतो माया जाळी, काळाला जवळी ग्रासावं, या काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर आहे. आम्ही कोणाचा अभिमान करतोय रे, हे माझं, ते माझं, अमुक माझा, तमुक माझा. तुमच्या डोक्यावर जर ओझं असेल आणि ते जर तुम्हाला भार झाला ना, जड झालं ना, तर कदाचित तुमची मुलं घेतील. पाप किंवा पुण्याचं ओझं कोणीही घेत नाही. हे ज्या वेळेला वाल्ल्या कोळीला कळलं तेव्हा साष्टांग नमस्कार घातला. आतापर्यंत अनेक भेटले त्यांना, वाल्ल्या कोळीला कमी भेटले होते का, पण जो तो आपला जीव वाचवायचा प्रयत्न करायचा, जो तो आपला द्रव्य वाचवायचा प्रयत्न करायचा. पण संतांच्या रूपामध्ये ज्या वेळेला नारदमुनी भेटले त्यावेळेला पहिले त्याला विचारलं, हे सगळं काय करतोय तू. म्हणे काय करतोय हे विचारू नका, तुमच्याकडे काय आहे ते मला द्या. आणि मग तो विना काढला, म्हणे हे घे, हे घेऊन काय करू म्हणे. बरं का, तुमच्याकडे अजून दुसरं काय असेल ते द्या. म्हणे घे ना, नारायणा नारायण, उद्धार होईल तुझा. म्हणे हे पण काय घेऊन काही उपयोग नाहीये माझा. मग काय पाहिजे, द्रव्य पाहिजे मला. अरे जाऊन विचार, ज्यांच्यासाठी हे सगळं काही करतोय ते वाटेकरी आहेत का. जाऊन विचारलं, इंगळी चावल्याचं सोंग केलं. त्या बाईने सांगितलं नाही, तुम्ही आणताय, आणणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही पाप करून आणताय की पुण्य करून आणताय आम्हाला माहिती नाहीये. घर चालवणं तुमचं कर्तव्य आहे. बरं का, गरीबाचं शोषण करून, गरीबाला लुबाडून, पाकिट मार करून, अधर्माने आणि अनितीने जर तुम्ही द्रव्य घरी आणत असाल ना, तर पैसा नाही पाप घरी आणताय, तुम्ही कलीला घरी आणताय. ती पापाने आणलेली संपत्ती तुम्हाला कधीही सुख देणार नाही आणि त्याच्यावर पोचलेली संतती सुद्धा तुम्हाला कधी सुख देणार नाहीये. आणताय, अन्न कर्तव्य आहे. कसे आणताय आम्हाला माहित नाहीये. मुलांना विचारलं, मुलांनी हेच उत्तर दिल्यानंतर मग त्याची ट्यूब पेटली, त्याचे डोळे उघडले आणि मग येऊन साष्टांग नमस्कार घातला नारद मुनींना आणि विचारलं, आता माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा. माणसामध्ये परिवर्तन तेव्हाच होतंय जेव्हा केलेल्या कर्माचा पश्चाताप माणसाला होतो आणि घडणाऱ्या कर्माची उपरती अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला त्याला आणि केलेल्या कर्माचा पश्चाताप झाल्यानंतर घडणाऱ्या कर्माची उपरती अंतःकरणामध्ये निर्माण झाली. काय विचारलं, आता माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा. आणि मग सांगितलं, उद्धाराचा मार्ग एकच आहे, राम नाम. बरं का, अनेक साधनं सांगितलेली आहेत, पण सगळ्या साधनांपैकी या कलियुगामध्ये तुम्हाला तारणारा, तुम्हाला मुक्त करणारं एक स्वतंत्र, कुठल्याही प्रकारे काही न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. एकमेव साधन जर असेल तर ते नामस्मरण. आणि मग त्याने सांगितलं, मला राम बोलता येत नाही, मरा पटकन बोलता येत आहे, कारण ती सवय आहे मला. बोल बाबा मरा तर मरा, मरा 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 बोलता बोलता राम कधी झालं पत्ता लागला नाही.
म्हणून ऋषी होते थोडं बहुती केला कवित्व विचारापरी वाल्मिकासारखा कवीश्वरानं भूतो न भविष्यती पूर्वी केली दुष्ट कर्मे परी पावन झाला रामनामे नाम जपता जोडले मे पुण्य सीमा सांडिले. वाल्मिकी जे ते तप केले ते वन पुण्य पावन झाले म्हणून उफराटे नाम जपता वाचे पर्वत फुटले पापाचे ध्वज उभारिले पुण्याचे ब्रह्मांडावरते. नामस्मरणामध्ये एवढं सामर्थ्य आहे. तुमच्याकडे कोणती वासना असू द्या तुमच्याकडे कोणता विचार असू द्या तो बाजूला जर करायचा असेल ना मुक्त जर व्हायचं असेल ना तर एकमेव साधन आहे नामस्मरण. ते नामस्मरण आपल्याकडून घडलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात संसारा आलिया एक सुख आहे आठवावे पाय विठोबाचे. जिथे आहोत तिथेच ते सुख प्राप्त होईल. फक्त अधिकार बघा आपला पायातली वाण पायी बरी असं नको बरं का. आणि आपण सुद्धा 25-25 30-30 वर्ष होतात तरी पण माहेरची भीती दाखवतात. बाबांना जर सांगितला भावाला जर सांगितला आमचा तिकडचा असा आहे बरं का तू इकडची व्हायची कधी मग 25-25 30-30 वर्ष होऊन पण जर ही वृत्ती आपली असेल असे विचार जर आपल्याकडे असतील तर इकडची व्हायची कधी तू. म्हणून अधिकार बघितला पाहिजे आपला बरं का. असं म्हणतात पूर्वी हे असे डांबरी वगैरे रस्ते नव्हते ना खडीचे रस्ते होते धुळीचे रस्ते होते फार पूर्वी म्हणजे बाबांच्या काळचा समजा काळ आहे. इथे जी काही वृद्ध माणसं बसलेली आहेत ना त्यांचा काळ. त्यावेळेला टू व्हीलर म्हणजे दुचाकी नव्हत्या 4 चाकी नव्हत्या ही वाहनं नव्हती. मग या गावावरून त्या गावाला जायला बैलगाडी असायची बरोबर आहे की नाही. बैलगाडीमध्ये आलेले बरेच नवरदेव पण इथे असतील वृद्ध माणसं आहे की ना. त्यावेळेला नवरदेव न्यायला पण बैलगाडीच. पण असं म्हणतात ती धुळीच्या रस्त्याला गेली ना की असं थोड्या अंतरावर गेल्यानंतर आवाज करायची कू अशी जोरात आवाज करायची ती बैलगाडी बरं का. एकदा ती आवाज करायला लागली ना माहितीये तुम्हाला माहित असेल तर पुढे सांगू आपण नसेल माहित तर कशाला सांगायचं पुढचं माहिती आहे बरं ठीक आहे. एकदा काय ती आवाज करायला लागली ना की तो ड्रायव्हर लगेच काय करायचं माहिती आहे असा लिंबू फिरवायचा असा गोल 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 ना द्यायचं फेट काय नाही मग काहीतरी विभूती असायची ना त्याचा फुकायचा तो तिथे फुकली ना की लगेच ते पण नाही. मग काहीतरी मंत्र वगैरे मारायचं असं काही ते पण नाही. आपली जी साठी असायची ना त्या साठीला एक बाटली असायची त्या बाटलीमध्ये एक जळलेलं ऑइल असायचं त्याला वंगण म्हणतात. त्याच्यामध्ये एक चिंदी असायची त्याला तार लावलेली असायची ती तार काढायची ती चिंदी भिजवायची त्याच्यामध्ये त्या ऑइल मध्ये आणि त्या आस जो असायचा ना त्याला लावायची त्या चाकाच्या तिथे तिथल्या तिथे आवाज बंद बरं का. आमच्या संसारामध्ये 2 चाकांपैकी ज्या वेळेला एखादं चाक कुरकुरत आहे ना त्यावेळेला प्रवचन हे वंगण आहे कीर्तन हे वंगण आहे. फक्त आम्ही लावून घेतलं पाहिजे. कुरकुर करणारं चाक तिथल्या तिथे बंद नाही झालं तर होणारच. फक्त तेवढा विश्वास पाहिजे. फक्त झालं काय माहितीये का माऊली आम्ही कीर्तनाकडे मनोरंजन म्हणून बघायला लागलो. आम्ही कीर्तन ऐकायला कमी महाराज बघायला जास्त जायला लागलो. मनोरंजन म्हणून कीर्तन प्रवचन नाहीये टाइमपास म्हणून प्रवचन किंवा कीर्तन नाहीये बरं का. माऊली एक ठिकाणी काय झालं आता आज कसा लवकर येता आलतो आपला 8:45 तसं कुठेही कार्यक्रम असला की आपला 9:15 हजर व्हायचा. त्यांना जेव्हा चालू करायचं तेव्हा करतात पण लवकर गेलं आपलं बरं. 9 वाजता पोहोचलो तिथे एक 10 मिनिटं झाली असतील बसलेलो असं इकडे तिकडे बसलो थोडस बाजूला तेवढ्यात एक जण आला आणि बोलला तो महाराज तुमचा करा ना टाइमपास चालू माणसं येतात तोपर्यंत. काय भाषा कळते काही महाराज तुमचा टाइमपास चालू करा ना माणसं येतात तोपर्यंत. तुमची माणसं यायला 12 वाजतात म्हणून जर तुम्ही टाइमपास साठी प्रवचन ठेवत असाल तर उद्यापासून ठेवू नका. प्रवचन कीर्तन हे टाइमपास साठी नाही आहे मनोरंजनासाठी नाही आहे. मनोरंजन करण्यासाठी टाइमपास करण्यासाठी या कलियुगामध्ये अनेक साधनं आहेत. ज्या दिवशी आम्ही परिवर्तनासाठी कीर्तन श्रवण करू ज्या दिवशी आम्ही परिवर्तनासाठी प्रवचन श्रवण करू त्या दिवशी आमच्यामध्ये आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही. बदल होणार फक्त त्यासाठी आमचा किचन स्वच्छ पाहिजे. अंतःकरण स्वच्छ ठेवून कुठल्याही प्रकारचा किलमिश न ठेवता कुठल्याही प्रकारची घाण न ठेवता मी बसलो पाहिजे. अहंकार जर असेल अभिमान जर असेल ना तर नाही ऐकून देणार तो नाही ऐकून देणार. ते स्वच्छ केलं पाहिजे. आम्ही अंतःकरण असता पवित्र केलं पाहिजे. मन स्थिर राहिलं पाहिजे. मन जर स्थिर असेल अंतःकरण जर पवित्र असेल तर निश्चित आमच्यामध्ये तो परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही बदल झाल्याशिवाय राहणार नाही. दगड एकदाच मंदिरात जातो मामा पण देव होतो आहे की नाही.
काही वेळेला नारळ फोडायला नेलेले दगड सुद्धा देव होतात. राहिलेलं शेंदूर पासलं झालं, आहे की ना? माणूस किती दिवस मंदिरात गेल्यावर देव होईल सांगा? किती दिवस मंदिरात गेल्यानंतर देव होईल माणूस? टाकीने खपली फोडली ती माग होती ना जडली, पण मनुष्याची कुबुद्धी झाडली ती पुन्हा लागे. ज्या वेळेला रस्त्यात चालता चालता त्या माणसाला दगड्या बोलले ना, त्यावेळेला बाजूचा असलेल्या दगडाला खूप दुःख वाटलं. बरं का? का दुःख वाटलं? म्हणजे माझ्यात आणि त्याच्यात किती फरक आहे. भले तो माणूस असेल, पण माणसासारखा वागत नाही ना, माणसासारखा जगत नाही ना. माणसासारखा वागत जगत असतं तर निश्चित तो माझ्यापेक्षा भारी आहे. पण आज मी त्याच्यापेक्षा भारी आहे, कारण मला कधीही तलप येत नाही. कोण म्हणतो? दगड. आणि तलप आली म्हणून पुढे आणायला मी कधीही दुकानात जात नाही. कोण म्हणतो? दगड. आम्ही म्हणतो काळ आला जवळी ग्रासावया, पण खरं सांगू का,